नमस्कार बाळांनो, स्वागत आहे तुमचं एसव्हीटी टेक्निकल चॅनलवर. आज आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिपचा जो इंग्रजी विषयाचा 10 नंबरचा धडा आहे तो सोडून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. धड्याचं नाव आहे आपल्या पार्ट ऑफ द बॉडी. पार्ट म्हणजे काय म्हणतो आपण? भाग. बॉडी म्हणजे ती प्राण्याची, पक्ष्याची, मनुष्याची असते ती बॉडी. ह्युमन म्हणजे मनुष्य. ॲनिमल म्हणजे प्राणी. बर्ड म्हणजे पक्षी. पार्ट ऑफ प्लांट म्हणजे झाड. म्हणजे आपल्याला काय करायचंय? मानव, प्राणी, पक्षी यांचे शरीराचे अवयव व वनस्पतीचे भाग बघायचे आहेत. त्यापूर्वी इथं पार्ट ऑफ ह्युमन बॉडी दिलेली आहे. तर आपण एक एक वाचूया, त्यानंतर यावर आधारित जे प्रश्न आहे ते सोडून घेऊया. हेअर म्हणजे केस, हेड म्हणजे डोके, आय म्हणजे डोळा, इयर म्हणजे कान, नोज म्हणजे नाक, चीक म्हणजे गाल, लिप म्हणजे ओठ, टीथ म्हणजे दात, नेक म्हणजे मान, शोल्डर म्हणजे खांदा, चेस्ट म्हणजे छाती, आर्म म्हणजे बाहू, स्टमक म्हणजे पोट, एल्बो म्हणजे कोपर, रिस्ट म्हणजे मनगट, हँड म्हणजे हात, थंब म्हणजे अंगठा, फिंगर म्हणजे बोटे, लेग म्हणजे पाय, नी म्हणजे गुडघा, अँकल म्हणजे घोटा, फूट म्हणजे पाऊल आणि टो म्हणजे चवडा किंवा पायाची बोटे. आता या चित्रामध्ये व्यवस्थित नावं दिलेली आहे. हे विद्यार्थ्यांनी पाठच करायला पाहिजे, कारण यावर आधारित 2 प्रश्न येतात आपल्याला. आता इथं वरील चित्रात न दाखवलेले शरीराचे इतर अवयव दिलेले आहे. हे पण तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर इथं मानवी हाताची बोटे आहे, त्याला काय म्हणतात हे पण इथं दिलेलं आहे. हे पण तुम्ही वाचून घ्या, कारण हे मराठी आणि इंग्रजी दोन्ही मध्ये दिले मी, त्यामुळे वाचत नाही. बॉडी पार्ट ऑफ ॲनिमल पण दिलेले आहे. मेन म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? डोक्यावरील केस. आयाळ म्हणजे. टस्क म्हणजे सोंड, ट्रंक म्हणजे टस्क म्हणजे दात, सुळा, ट्रंक म्हणजे सोंड, टेल म्हणजे शेपूट, हिंड लेग म्हणजे मागचे पाय आणि फोर लेग म्हणजे पुढचे पाय. इथं आता बुल म्हणजे बैल, त्याला त्याचे बॉडी पार्ट दिलेले आहेत, ते पण तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर पक्षी, बॉडी पार्ट ऑफ द बर्ड, हे पण दिलेले आहे. वनस्पतीचे पण भाग दिलेले आहे. आपण डायरेक्ट आता क्वेश्चन आन्सर कडे जाऊया. इफ रीड आईज म्हणजे डोळे. काय? डोळे. रीड म्हणजे काय? वाचणे. देन ब्रीथ म्हणजे श्वास, श्वास घेणे, ब्रीदिंग म्हणतो आपण त्याला. डोळ्यांनी जर वाचू शकतो आपण, तर ब्रीथ कशाने घेतो? नोज, नाक. पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. इयर म्हणजे कान, हँड म्हणजे हात, चीन म्हणजे हनुवटी ना. पुढे, विच बॉडी पार्ट डू एलिफंट यूज फॉर लिफ्टिंग समथिंग? विच म्हणजे कोणता किंवा जे. बॉडी पार्ट म्हणजे अवयव. डू एलिफंट म्हणजे हत्ती. लिफ्टिंग म्हणजे काय? उचलणे. यूज म्हणजे वापर करतो. समथिंग म्हणजे काहीही पण, एखादी वस्तू वगैरे. तर कोणती वस्तू कोणत्याने उचलतो तो? फीट म्हणजे पाय, पायाने उचलतो का? नाही. टेल म्हणजे शेपूट. इयर म्हणजे कानाने उचलतो का? ट्रंक म्हणजे काय? सोंड, सोंडेने उचलतो. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. ट्रंक म्हणजे सोंड. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. क्रेन म्हणजे कावळा, बगळा. आणि हे कशाचे पाय आहे ते ओळखायचे तुम्हाला. इगल म्हणजे गरुड, क्रो म्हणजे कावळा, डक म्हणजे बदक, स्पॅरो म्हणजे चिमणी. तर डकचे पाय आहे. बरोबर. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट पेअर इन विच द पिक्चर मॅचेस डू द नेम. आता इथं काय दिलं? लिप म्हणले, पण हे काय? स्टेम, खोड. इथं फ्लॉवर म्हणलंय, पण हे काय? रूट म्हणजे मुळे. फ्लॉवर म्हणजे फुल, लिप म्हणजे पान, फ्रूट म्हणजे फळ.
पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. बड. बड म्हणजे काय? नवीन पालवी वगैरे म्हणतो आपण त्याला, शेंडा वगैरे किंवा कळी. पण हे आहे लीफ. लीफ म्हणजे पाने. पुढचा प्रश्न. फिल इन द ब्लँक म्हणजे मोकळी जागा भरायची. वी कॅन राईट. राईट म्हणजे काय बाळांनो? लिहिणे. विथ आवर हँड, नोज, नी आणि निक. तर कशाने लिहितो आपण? हँडने. हँड हे त्याचं उत्तर आहे. नोज म्हणजे नाक, नी म्हणजे गुडघा, आणि निक म्हणजे मान. पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडायचा आहे. टेस्ट म्हणजे काय? चव. कशाने आपल्याला टेस्ट कळते? तर टंग म्हणजे जीभ. जिभेने आपल्याला. लिप म्हणजे ओठ. नोज म्हणजे नाक, आईज म्हणजे डोळे. पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ हँड. हाताचा कोणता अवयव नाही आहे असं विचारलंय तुम्हाला. नॉट म्हणजे नाही. फीट म्हणजे पाय, फिंगर म्हणजे बोटे, पाल म्हणजे तळवा, एल्बो म्हणजे कोपरा, कोपर किंवा कोपरा. तर कोणतं आहे उत्तर? फीट. हाताला फीट असतो का म्हणजे पाय असतो का? नाही. पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग ॲनिमल हॅव अ हॉर्न. हॉर्न म्हणजे शिंगे. फॉलोइंग म्हणजे पुढील. विच म्हणजे जे. ऑफ द फॉलोइंग ॲनिमल म्हणजे प्राणी. हॅव अ हॉर्न म्हणजे आहे शिंगे. हॅव म्हणजे आहे. डॉग कुत्रा, कॅट मांजर, बुल म्हणजे बैल, याला शिंगे असतात. पिग म्हणजे डुक्कर ना. एकदा बघून घ्या. पुढचा प्रश्न. सिलेक्ट द करेक्ट पेअर. बरोबरची जोडी ओळखायची. काऊ, पॉज, पंजा असतो का गाईला? नसतो ना. काय असतात? टाच असते. बरोबर. लायन, मेन म्हणजे डोक्यावरील केस. बर्ड म्हणजे हॉर्न. शिंगे असतात का? नाही. पक्षाला. इलिफंटला लॉंग टेल असते का? नाही. सोंड असते, सोंड. तर बरोबरचे पर्याय आहे लायन म्हणजे मेन. बाकी सगळे चुकीचे आहेत. सिलेक्ट द इनकरेक्ट म्हणजे आता इथं इनकरेक्ट म्हणजे काय? चुकीची जोडी ओळखायची. सिलेक्ट द इनकरेक्ट पेअर. आय ब्लिंक. डोळे आपण मिचकवतो. बरोबर. मिचकवणे म्हणजे उघड बंद करणे. टंग टेस्ट. बरोबर आहे. चव. लेग किक म्हणजे लात मारणे. लात. नोज म्हणजे लिसन. नाकाने आपण ऐकतो का? ऐकणे. नाकाने तर आपण श्वास घेतो. म्हणजे चुकीची जोडी आपल्याला 4 नंबरची भेटलेली आहे. सिलेक्ट द इनकरेक्ट पेअर. परत आता इनकरेक्ट म्हणजे चुकीची जोडी. रिस्ट म्हणजे मनगट. मनगट. वॉच म्हणजे घड्याळ. बरोबर आहे. आपण मनगटावर घड्याळ घालतो. लेग म्हणजे शू. शू म्हणजे बूट. बूट घालतो ना आपण. बरोबर आहे. इयर म्हणजे फ्लावर. नाक कानाने आपण याचा वास घेतो का? फुलाचा. फ्लावर म्हणजे फुल. नाही घेत ना. म्हणजे ही चुकीची जोडी आहे. हँड म्हणजे हातामध्ये बांगड्या घालतो. बांगडी. त्याला म्हणतात बँगल्स. आपलं योग्य पर्याय कोणता आहे? इयर. चुकीची जोडी ओळखायची होती. चूज द बॉडी पार्ट विच इज रिलेटेड टू द गिवन ॲक्शन. म्हणजे कृतीमधून तुम्हाला काय ओळखायचं आहे? अवयव ओळखायचा आहे. लिफ्ट म्हणजे उचलणे. पुल म्हणजे ओढणे. कॅरी म्हणजे घेऊन जाणे. होल्ड म्हणजे पकडणे. पकडणे. तर हे गोष्टी कशाने करतो आपण? हँडने करतो, हाताने करतो. आय, लेग, नोज याने करत नाही. पुढचा प्रश्न. चूज द प्रॉपर रिलेटेड वर्ड इन प्लेस ऑफ द क्वेश्चन मार्क. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल हे तुम्हाला विचारलंय. वॉल्क म्हणजे चालणे. किक म्हणजे लात, पायाने मारतो. स्टँड म्हणजे उभे राहतो.
रन म्हणजे पळणे. या गोष्टी कोणत्या याने करतो आपण? लेग्सने करतो, म्हणजे पायाने करतो. अँकल म्हणजे माहिती आहे तुम्हाला, टोज म्हणजे माहिती आहे, आणि नी म्हणजे माहिती आहे. पुढचा प्रश्न, फाइंड द वर्ड विच इज नॉट रिलेटेड टू माउथ. माउथच्या संदर्भात शब्द नाही. ड्रिंक, स्पीक, च्यू आणि रीड. ड्रिंक म्हणजे पिणे, स्पीक म्हणजे बोलणे, च्यू म्हणजे चगळणे, रीड म्हणजे चगळणे किंवा चावणे, रीड म्हणजे वाचणे. तर इथं पर्याय रीड दिलेला आहे, पण हे चारही गोष्टी आपण तोंडाने करतो, म्हणजे हा प्रश्न मे बी चुकलेला असू शकतोय. पुढचा प्रश्न, विच पार्ट ऑफ अ प्लांट ग्रो अंडरग्राउंड. म्हणजे अंडरग्राउंड याचा अर्थ लिहून देतो तुम्हाला मी. प्लांट म्हणजे झाड, बरोबर. ग्रो म्हणजे वाढणे. अंडर म्हणजे आत. कशाच्या? ग्राउंड म्हणजे जमिनीच्या. जमिनीच्या आतमध्ये वाढणाऱ्या भागाचं नाव तुम्हाला सांगायचं आहे, पण ते कशाचं पाहिजे? झाडाचं. रूट्स मुळे, फ्लावर फूल, लीफ पाने, रूट म्हणजे फळ. तर कोणता पार्ट येतो जमिनीमध्ये? रूट म्हणजे मुळे येतात. पुढचा प्रश्न, विच बॉडी पार्ट इज नॉट रिलेटेड टू बर्ड. पक्ष्याचे संदर्भित. नॉट म्हणजे नाही, रिलेटेड च्या संदर्भात. बर्ड म्हणजे पक्षी. बॉडी पार्ट जो, विच म्हणजे जो. मेन, बीक, बीक म्हणजे काय? चोच, म्हणजे पक्ष्याला चोच असते. विंग पंख पण असतात. फिदर म्हणजे आपण काय म्हणतो, एक पीस पक्षाचा पीस म्हणतो ना. हे तिन्ही पण पार्ट पक्षाचे रिलेटेड आहे बॉडीच्या. मेन म्हणजे काय असतं? मानेवरील डोक्यावरील केस. लायन डोक्यावरील केस, म्हणजे सिंहाच्या डोक्यावरील जे केस असतात, सिंह, त्याला काय म्हणतो आपण? मेन. अशा प्रकारे आपला 10 नंबरचा व्यवसाय सोडून झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा व नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.